शोध स्वप्नांचा. एका लहानशा खेडेगावात कृष्णा नावाचा एक तरुण राहायचा. वडील लहानशा शेतावर कष्ट करून कुटुंब चालवत होते. कृष्णा शाळेत हुशार होता, पण त्याच्या शिक्षणाचा खर्च भागवणं वडिलांसाठी कठीण होतं. तरीही वडील नेहमी म्हणायचे, शिकायचं थांबवू नकोस बेटा, माझं शेत थकलं तरी तुझ्या स्वप्नासाठी शेवटपर्यंत झटेन. शाळा संपवून कृष्णा वडिलांना शेतात मदत करायचा. कधी खुरपणं तर कधी पाणी भरणं. त्याच्या मनात नेहमी एक गोष्ट घर करायची, आपल्या गावातल्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. शिक्षणामुळेच आपल्या गावाचा चेहरा मोहरा बदलू शकतो, यावर त्याचा ठाम विश्वास होता. शाळा संपल्यानंतर त्याला शहराच्या एका कॉलेजात प्रवेश मिळाला. वडिलांनी त्याच्या शेतावर घेतलेलं कर्ज फेडायचं बाजूला ठेवलं आणि कृष्णाला शहरात पाठवलं. तुझ्या शिक्षणानेच आमचं आयुष्य बदलेल असं म्हणत त्यांनी त्याला धीर दिला. शहरातील धकाधकीच्या आयुष्यात कृष्णा थोडा हरवला. पहिल्या दिवशी कॉलेजमध्ये त्याला इतर मुलांचं आत्मविश्वासानं बोलणं, त्यांचं इंग्रजीतला संवाद साधणं पाहून भीती वाटली. त्याला वाटलं आपण या सगळ्यांपासून कितीतरी मागे आहोत. पण त्याच्या मनात वडिलांच्या कष्टाची जाणीव आणि त्यांचा त्याच्यावर विश्वास होताच. रात्री वाचनालयात बसून तो अभ्यास करायचा. कॉलेजच्या मैदानावर सकाळी लवकर जॉगिंगला जायचा. त्याचं ध्येय होतं फक्त एक शिक्षण घेणं नाही, तर आपल्या गावासाठी काहीतरी मोठं करून दाखवणं. कॉलेजच्या तिसऱ्या वर्षी त्याला एका NGO बद्दल माहिती मिळाली, जी ग्रामीण भागात शिक्षण आणि आरोग्यासाठी काम करत होती. त्याने त्या संघटनेत स्वयंसेवक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. गावोगावी जाऊन मुलांना शिकवणं, शाळेच्या सुविधा सुधारवण्यासाठी प्रयत्न करणं, हे करताना त्याला आपल्या गावाची आठवण यायची. शेवटी पदवी पूर्ण करून कृष्णा गावात परतला. आता तो फक्त एका घराचा नाही तर संपूर्ण गावाचा आधार झाला होता. त्याने गावात एक अभ्यासिका सुरू केली, जिथे मुलांना मोफत शिकवलं जातं. त्याने गावकऱ्यांना शेती सुधारित पद्धती वापरण्यास प्रवृत्त केलं, ज्यामुळे उत्पादन वाढलं. कृष्णाच्या प्रयत्नामुळे आता गावातील प्रत्येक मूल शाळेत जाते आणि त्यांच्या डोळ्यातही मोठे स्वप्न आहेत. कथेची शिकवण हीच आहे, जिथे कष्ट आहे तिथे यश निश्चित असतं. परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वतःवरचा विश्वास आणि दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याची भावना तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करण्यास मदत करू शकते. धन्यवाद. ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.